बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याचं सुद्धा झालंय. काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे. रात्री उस्मानाबाद धाराशिव तालुक्याच्या सांगवी गावामध्ये एका नागरिकाचा घरावरचे पत्रे उडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि रात्रीच जागजी शिवारामध्ये ड्रॅगन फ्रूटची बाग आहे आणि ती बाग सुद्धा झोपलेली आहे. आता इथं खूप मोठं नुकसान झालंय बागेचं ड्रॅगन फ्रूटच्या. ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्याच बागेत आलोय मी. इकडे दाखवा. हे बघा, इथं ड्रॅगन फ्रूट जे आहे शेतकऱ्यांना खूप कष्टानं ही बाग जपलेली असते. लेकराला कमी पण फळबागेला जास्त जपतो शेतकरी. कारण उत्पन्नाचं साधन शेतकऱ्यांना कमी असतं. त्यातूनच काही आशा ठेवून शेतकरी वेगवेगळे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हे आसमानी संकट त्या शेतकऱ्यावर कोसळतंय. जागजी शिवारात आहे मी आता. नेमकं ही बाग आहे, ते शेतकरी आहेत आपल्यासोबत. काय नाव काय तुमचं मामा? सुधाकर वामनराव गरड. सुधाकर गरड. बर, काय झालं, कसं झालं रात्री सगळं? रात्री काय अचानक वारा आणि पाऊस आला. ती वाऱ्याचा वेग खूप होता. ती रात्री जवळपास 9-9:30ची घटना आहे. पण आम्ही पहाटे 6ला आलो तरी बाग सगळी साफ झाली दिसली आम्हाला. नंतर आम्ही कॉन्टॅक्ट केला तिकडे सरकारी यंत्रणा, पण आणखी काही कुणाकडे संपर्क नाही झालेला. तरी पण आता पत्रकार आलेले आहेत, त्यांशी बोलत आहोत. खूप नुकसान झालेलं आहे. किती खर्च केला? तरी आम्ही बाग उभा करायला जवळपास 8-9 लाख खर्च झालेला आहे. किती गुंठ्याची बाग आहे? ही 50 गुंठे बाग आहे. आता ही एक जी लाईन आहे, या लाईन मध्ये किती पोल असते? जवळपास किती पोल? 25 पोल आहे. 25 पोल. एक लाईन उभा करायला किती खर्च येतो? आता काय हे उभाच राहत नाही. तरी 80-90 हजार सहज खर्च होते का लाईन उभा करायला. म्हणजे आता 18 लाईन आहेत. 18. बरं, आता हे ह्याला ड्रॅगन कधी लागणार होतं? मालच आहे. आता पुढच्या आठवड्यात तोडायचा होता माल. माल चालू आहे. काही तोडलाय माल. आणखी कळ्या फुलं खूप आहेत. आता जवळपास एका लाईनला जवळपास 1000 कळ्या फुलं आहेत. काय मागणी तुमच्यात? हे अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे, नैसर्गिक आपत्ती. थोडी सरकारने मदत केली तर बरं होईल असं वाटतंय. बघा, शेतकऱ्याची काय मागणी आहे, शेतकऱ्याची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतोय. त्यांचा मुलगा सोबत आहे. काय नाव आहे तुमचं? सूरज गरड. बरं, काय सांगाल? इथं खूप मोठं नुकसान झालंय. आता सध्या बागेमध्ये 2 टनाचा माल आहे. म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाचा माल आहे. आणि ही बाग गेली म्हणजे एका टाइमचा 1.5-2 टनाचा माल गेला. असे 6 तोडे असतात. यावेळेस आपलं 10 लाखाच्या वरचं उत्पन्न होतं, त्यातलं 50% गेलं समजायचं. आणि अजून एखादा पाऊस आला तर येणारं उत्पन्न पण जायला. किती ह्या एवढ्या बागेमध्ये किती उत्पन्नाची अपेक्षा होती तुम्हाला? 17 किंवा 18 टन. किती रुपयाचं? 12 लाख. हे बाग लावून किती दिवस झाले होते? आता 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष जपलेली बाग आता भुईसपाट झाली. हो, 2.5 वर्षाची बाग आहे. मागच्या वर्षी आपला 7 टन माल होता. आता 16 ते 17 टन माल होता. म्हणजे जवळपास 12-14 लाखाचा माल होता. हे माल काय वाटतं, मागणी काय तुमच्या? याची नुकसान भरपाई मिळावी म्हणजे पुन्हा बाग उभी करता येईल आणि उत्पन्न चालू राहील. बघा, जागजी शिवारामध्ये ड्रॅगनची बाग ही भुईसपाट झालेली आहे. 2.5 वर्षे शेतकऱ्याने जपलेली बाग हीच बाग. आणि या बागेचं आता नुकसान झालेलं आहे. रात्री अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं. 2.5 वर्ष जपलेली बाग. काय मामा, काय नाव आहे तुमचं? नुकसान झालंय. नुकसान झाले मग काय भरपाई द्यावी सरकार? कधी बघितलं तुम्ही? आता बघितले. 2.5 वर्ष ही बाग उभा करायला वेळ घालवला त्याने. 2.5 वर्ष झाली. मग काय मदत मिळावी? बघा, मी तुम्हाला ज्या ठिकाणी नुकसानग्रस्त भाग आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, अशा ठिकाणी जाऊन मी सतत वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय. मी जागजी गावात आहे आता. आणि ही जी ड्रॅगन फ्रूटची बाग होती, ही बाग 2.5 वर्ष शेतकऱ्याने जपली. आणि 2.5 वर्ष जपलेली बाग हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेलेला आहे. शेतकऱ्याला मदत प्रशासनानं करणं सध्या गरजेचं आहे. कारण शेतकरी अनेक संकटात सापडलेला आहे. आता पेरणी आलेली आहे. या पेरणीचं संकट अजून शेतकऱ्याचं खूप मोठं दांडगं त्याच्या डोक्यावर आहे. जीव धास्तीला आहे शेतकऱ्याचा. आणि अशामध्ये हे अवकाळी संकट, आणि अवकाळी संकटातून शेतकरी जर बाहेर काढायचा असेल तर शासनानं अशा शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे. बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. कॅमेरामन खंडू ओबळे सोबत मी हुकमत मुलानी, जागजी, उस्मानाबाद, धाराशिव.
किती किती होती बाग 1 हेक्टर आहे. किती एकर आहे सगळी बाग टोटल किती एकर आहे? पलीकडचे बघ आंब्याला पलीकडे झालं ना. हे पलीकडे पडलेलं आहे, हे डॅमेज झाले लाईनी. बारा असल्यामुळे सगळी लाईन झाली पलीकडली डॅमेज झाली. रात्री वारं भरपूर होतं, वारं आणि पाऊस, ते वाऱ्यामध्येच सगळं डॅमेज झाली. लाईन उभा करायची 50,000 लागतात, एक लाईन उभा करायची टोटल हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक